2029 ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील होणार. थलपती विजयनं जे तामिळनाडू येथे करून दाखवले ना, ते करण्याची धमक महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच व्यक्तीत आहे. ते व्यक्ती म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. थलपती विजय याचा जो प्रवास आहे ना, साऊथचा सुपरस्टार ते तामिळनाडूच्या राजकारणातील खरा धुरंधर ठरलेला थलपती विजय यानं तामिळनाडू येथील जे प्रस्थापित राजकारणी होते ना, त्या सगळ्याच राजकारण्यांना मातीत गाडलं. 108 आमदार स्वतः थलपती विजयनं स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आणले आणि आता काही तासामध्ये, काही दिवसातच तामिळनाडूचा मुख्यमंत्री थलपती विजय होणार आहे. जर आपल्या महाराष्ट्राचं बोलायला गेलं ना, सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण चाललंय खूप गलिच्छ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळीकडे चिखल झालेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण राहिलेलंच नाहीये आणि हे जर सगळं पुन्हा सुरक्षित करायचं असेल, जर महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगल्या वळणावर आणायचं असेल, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका थलपती विजयची गरज आहे. आणि माझ्या मते थलपती विजय महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती बनू शकतो, ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. आता जरांगे पाटील एका समाजाचं काम करतात का? तर मुळीच नाही. जे लोक ज्यांच्यावर अत्याचार होतो, ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना जर न्याय मागायचा असेल आणि जर त्यांना न्याय भेटत नसेल इथल्या व्यवस्थेकडून, तर ते लोक मनोज दादाकडे जातात. आणि मनोज दादाकडे जे लोक जातात ना, मनोज दादा कधीही पुढच्याची जात बघत नाही, कोणत्या समाजातून येतोय हे कधीच बघत नाही. निस्वार्थपणे त्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतात आणि त्या पीडित कुटुंबाला असो, ज्या लोकांवर अन्याय होतो ना, त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतात. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याला अशाच मुख्यमंत्र्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं जो स्वतःचा स्वार्थ नाही, स्वतःची घरं भरण्याचा प्रयत्न करणारा नाही, तर तो सामान्य जनतेसाठी लढल, आपलं सगळं आयुष्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी घालवल, अशा मुख्यमंत्र्याची गरज महाराष्ट्र राज्याला आहे. आणि खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटीलच हे सगळं करू शकतात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तुमच्या मनातला थलपती विजय महाराष्ट्रातला नेमकं कोण होऊ शकतं? कमेंट नक्की करा. माझ्या मनातला मी सांगितलंच आहे, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील निस्वार्थ नेतृत्व आहे, इमानदार आहे, कधीही विकल्या न जाणार आहे. त्यामुळं जर महाराष्ट्र राज्याचं राजकारण चांगलं करायचं असेल आणि जर जिथे अन्याय होतो तिथे जर न्याय मिळवून घ्यायचा असेल ना, एकच व्यक्ती पर्याय आहे, ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे